नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, सुपर 20 प्रश्नावली भाग 6 आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण 5 भाग वितरित केले आहेत, ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या। चला आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1। तत्पूर्वी आपण अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते? 1 भगवद्गीता, 2 रामायण, 3 महाभारत, 4 भावार्थ दीपिका। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 महाभारत हे करेक्ट उत्तर होय। तसेच विद्यार्थी मित्रों, महाभारत या महाकाव्याचे या ग्रंथाचे दुसरे नाव म्हणजेच जय संहिता हे होय। ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? ऑप्शन 1 किवी, 2 शहामृग, 3 इमू, 4 यापैकी सर्व, म्हणजे हे सर्वच। तर विद्यार्थी मित्रों, हे सर्व पक्षी जे आहेत हे उडता न येणारे पक्षी आहेत, म्हणजे ह्या तिन्ही पक्ष्यांना उडता येत नाही। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 शहामृग हा जो पक्षी आहे हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी। तर विद्यार्थी मित्रों, किवीचे पंख हे केसांसारखे असतात, त्यामुळे त्याला उडता येत नाही। इमू आणि शहामृग यांचे पंख तुलनेने लहान असतात व वजन जास्त असते, त्यामुळे ह्या इमू व शहामृगला उडता येत नाही। ऑप्शन 2 शहामृग करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात? ऑप्शन 1 सायाळ, 2 उंट, 3 खेचर, 4 गाढव। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 उंट या प्राण्याची वाहतुकीसाठी वापर झालेला आपल्याला वाळवंटात पाहता येतो, त्यामुळे आपण त्याला वाळवंटातील जहाज असं म्हणतो। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, द वाल असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? 1 सचिन तेंडुलकर, 2 राहुल द्रविड, 3 अनिल कुंबळे, 4 कपिल देव। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 द वाल किंवा द वंडर वाल हे राहुल द्रविड यांना म्हटले जाते। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जगातील सर्वात छोटा देश कोणता? ऑप्शन 1 थायलंड, 2 भूतान, 3 व्हॅटिकन सिटी, 4 जपान। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आपल्याला पाहायला मिळतो। तर थायलंड हा पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून प्रसिद्ध आहे। भूतान जगातील सर्वात गरीब, तर जपान हा जगातील अतिपूर्वेचा देश होय। पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 सरदार वल्लभभाई पटेल। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 1 चंद्रपूर, 2 गोवा, 3 चिखलदरा, 4 कोल्हापूर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 चंद्रपूर करेक्ट उत्तर होय। ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? 1 सहारा, 2 कच्छ, 3 अटकामा, 4 सिरिया। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट होय। पुढचा प्रश्न, रातआंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे म्हणजेच कमतरतेमुळे होतो? 1 व्हिटॅमिन अ, 2 व्हिटॅमिन ब, 3 व्हिटॅमिन क, 4 व्हिटॅमिन ड। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 व्हिटॅमिन अ म्हणजेच व्हिटॅमिन ए हे त्याचं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? 1 चीन, 2 जपान, 3 भारत, 4 अमेरिका। ऑप्शन 1 चीन हे करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? 1 एडिसन, 2 कोपर्निकस, 3 फ्लेमिंग, 4 अल्फ्रेड नोबेल। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 कोपर्निकस करेक्ट उत्तर होय। विद्यार्थी मित्रों, जनरल नॉलेज या घटकामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान या घटकाशी निगडीत, तसेच खेळ जगत व चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातात, ही बाब आपण लक्षात घ्या। कोणत्याही एकाच घटकातून सर्व प्रश्न येत नाहीत, तर या सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला क्रमपात आहे, गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? 1 अफगाणिस्तान, 2 स्वीडन, 3 चीन, 4 पेरू। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 चीन करेक्ट उत्तर होय। तसेच आपण एक बाब लक्षात घ्या, चंद्राहून मानवनिर्मित जर कुठली वस्तू पृथ्वीवरची दिसत असेल
तर ती फक्त चीनची भिंत दिसते. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर सर्वात मोठा म्हणजेच क्षेत्रफळाने मोठा कोणता, अशा प्रकारचा हा प्रश्न. 1 अमेरिका, 2 रशिया, 3 ब्राझील, 4 इंग्लंड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 रशिया करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूस हास्यवायू म्हणतात? 1 कार्बन डायऑक्साईड, 2 नायट्रस ऑक्साईड, 3 अमोनिया, 4 हायड्रोजन परऑक्साईड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? 1 स्वामी विवेकानंद, 2 रामकृष्ण परमहंस, 3 महात्मा फुले, 4 दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 स्वामी विवेकानंद करेक्ट उत्तर होय. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले व आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली, हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 फुटबॉल, 4 कबड्डी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 हॉकी, ज्यामध्ये 11 खेळाडू असतात आणि क्रिकेटमध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात. एका टीमचे 11 खेळाडू, ही बाब आपण लक्षात ठेवावी. हॉकी संघात किती खेळाडू असतात असाही प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस त्याचं उत्तर 11 असेल, ही बाब लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती? 1 मुंबई, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 पुणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मुंबई करेक्ट उत्तर होय. राजधानी विचारला आहे, उपराजधानी विचारल्यास नागपूर करेक्ट उत्तर आहे, हे आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? 1 ब्रह्मगुप्त, 2 सुश्रुत, 3 आर्यभट्ट, 4 चरक. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रो, रेबीज रोगाची लस कोणी शोधली? 1 सॅबिन, 2 एडवर्ड जेनर, 3 लिव्हनहॉक, 4 लुईस पाश्चर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 एडवर्ड जेनर करेक्ट उत्तर होय. त्यामुळे आपण त्यांना, विद्यार्थी मित्रो, रेबीज या रोगाची लस जी आहे ती सॅबिन यांनी शोधली आहे. साल्क व सॅबिन ही बाब आपण लक्षात घ्या. तर लसीकरणाचे जनक एडवर्ड जेनर हे होत, म्हणजेच त्यांनी लसीकरणाचा पाया घातला. देवीची लस त्यांनी शोधून काढली एडवर्ड जेनर यांनी, तर ते लसीकरणाचे जनक आहेत. व विद्यार्थी मित्रो, आपल्या या प्रश्नाचे उत्तर सॅबिन हे आहे, हे लक्षात ठेवावे. तर रेबीज कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग आहे, असाही प्रश्न विचारला जातो की पिसाळ्याला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? त्याचं उत्तर रेबीज हे होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रो, आणि शेवटचा प्रश्न, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 7 एप्रिल, 2 5 जून, 3 14 नोव्हेंबर, 4 1 मे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 1 मे हा कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. विद्यार्थी मित्रो, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन, तर 14 नोव्हेंबर बालक दिवस म्हणून आपण साजरा करतो, हे या अनुषंगाने लक्षात ठेवावे. अशाच प्रकारच्या अजून क्वेश्चन सिरीजसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.